आयुष्यात तुमच्याकडून कोणतीही चूक झाली तर तुम्हाला 4 प्रकारचे लोक भेटतील. पहिले, ज्यांना असं वाटत असेल की तुमच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण व्हावी आणि ते लोक तुम्हाला म्हणतील की तू किती मोठी चूक केली आहेस, अक्षरशः तू घोडचूक केली आहेस. दुसऱ्या प्रकारचे लोक भेटतील ज्यांना तुम्हाला अपमानित करायचं असेल आणि ते लोक तुम्हाला म्हणतील तू तर कायमच अशा चुका करत असतेस. तिसऱ्या प्रकारचे लोक भेटतील ज्यांना असं वाटत असेल की या चुकीमुळे तुम्ही खचून जाऊ नये. ते तुम्हाला म्हणतील की ही एक चूक नाही ठरवणार की तू व्यक्ती म्हणून कशी आहेस. आणि चौथ्या प्रकारची व्यक्ती जी तुम्हाला सांगेल किंवा ज्या व्यक्तीला असं वाटत असेल की तुम्ही इथून पुढे चालत राहावं, तुम्हाला जे लाईफमध्ये हवंय ते तुम्ही अचीव करावं, ती व्यक्ती तुम्हाला सांगेल की तुझ्याकडून चूक झाली आहे हे खरं आहे, पण त्या चुकीमधून तू काही ना काहीतरी शिक आणि त्याचाच वापर पुढच्या तुझ्या प्रवासासाठी कर. आपलं जे मन असतं ना ते इतकं विचित्र असतं की त्याला त्या चौथ्या व्यक्तीचं किंवा तिसऱ्या व्यक्तीचं बोलणं इतक्या सहजासहजी पटत नाही. पण पहिल्या ज्या 2 व्यक्ती मी तुम्हाला सांगितल्या त्या व्यक्तींचं बोलणं मात्र क्षणात आपल्या मनाला पटतं आणि आपण तीच अपराधीपणाची किंवा अपमानित झालेली ती जी भावना असते तीच घेऊन जगत राहतो, तीच घेऊन आपण रडत राहतो आणि तसेच कुढत राहतो. आजचा हा व्हिडिओ तुमच्या जगण्याला, तुमच्या आयुष्याला एक नवीन आकार देईल, कारण या व्हिडिओमध्ये मी काही अशा गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्याच्याशी तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने रिलेट करता, पण तरीसुद्धा तुम्ही त्या गोष्टींना निग्लेक्ट करता. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या इतकं जरी लक्षात आलं की अशा काही गोष्टी आहेत आपल्या आयुष्यामध्ये ज्या आपल्याला मागे खेचत आहेत, ज्या आपल्या दुःखी असण्याचं कारण आहेत, ज्या आपल्या आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या त्रासाचं कारण आहे, तरीसुद्धा या व्हिडिओच्या पाठीमागचा माझा उद्देश सफल झाला असं मला वाटेल. हॅलो वॉरियर्स, हे आहे वॉरियर ऑफिसर्स वर्ल्ड आणि या जगात तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजचा व्हिडिओ थंबनेल पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल की काहीतरी वेगळा विषय मी घेऊन आले. आपलं मन, आपला मेंदू जे बाहेरचं एक विश्व आहे त्याच्यापेक्षा खूप वेगळं विश्व घेऊन जगत असतो. कारण प्रत्येक माणसाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते, प्रत्येक माणसाची जगण्याची पद्धत वेगळी असते आणि प्रत्येक माणसाचा कुठल्याही गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. मी माझ्या एका व्हिडिओमध्ये बोलले होते की एक समान घटना 2 व्यक्तींच्या बाबतीत वेगवेगळे इफेक्ट करते. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हीच पहा की एखाद्या व्यक्तीला कोणी कितीही बोललं तरी तिला काही फरक पडत नाही आणि दुसऱ्या व्यक्तीला मात्र कोणी काही बोललं तर ती व्यक्ती अगदी आत्महत्येपर्यंतचं टोकाचं पाऊल उचलू शकते. हा जो फरक असतो तो सगळा तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीचा फरक असतो आणि हेच आपल्याला बदलता आलं पाहिजे. मी वॉरियर ऑफिसरवरच्या एका व्हिडिओमध्ये, जो एक एज्युकेशनल व्हिडिओ होता, त्याच्यामध्ये मी हेही बोलले होते की आपल्या मेंदूला स्वतःची अक्कल नसते. तुम्ही त्याला जे काही सांगाल ते त्याला खरं वाटत असतं आणि म्हणूनच आपल्या आयुष्यामध्ये आजूबाजूच्या जगात कितीही निगेटिव्ह गोष्टी घडत असतील, कितीही नकारात्मक लोक आपल्याला भेटत असतील, तरीसुद्धा स्वतःशी बोलताना, स्वतःच्या ब्रेनशी, स्वतःच्या माइंडशी जेव्हा पण तुम्ही कम्युनिकेट करता त्यावेळेला मॅक्झिमम टाईम तुम्ही प्रयत्न करा की तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टी स्वतःला सांगाल. कारण तुम्ही जे काही तुमच्या ब्रेनला द्याल, तुम्ही जे काही तुमच्या ब्रेनशी बोलाल तेच सत्य आहे आणि तेच एक अंतिम सत्य आहे असं समजून तुमचा ब्रेन चालत असतो. आणि बऱ्याचशा गोष्टी ज्या या जगात अस्तित्वात नसतात त्या फक्त आपण अज्युम करत असतो, त्या फक्त आपण गृहीत धरत असतो, त्या फक्त आपण इमॅजिन करत असतो, त्या आपल्या कल्पनेत असतात, पण त्या आपल्या रिअल लाईफमध्ये आपल्याला त्रास देत असतात. तुम्ही खूप सगळे ना प्रँकचे व्हिडिओज पाहिले असतील यूट्यूबवरती. मी एक शॉर्ट व्हिडिओ पाहिला आणि त्याच्यामध्ये मी पाहिलं की एक माणूस सलूनमध्ये बसलेला आणि तो दाढी करत होता. आता तो जो दाढी करणारा माणूस होता, म्हणजे जो सर्व्हिस देत होता, त्याने एक प्रँक करायचं ठरवलं आणि त्याने काय केलं की त्याच्या स्वतःच्याच हातावरती एक रेड कलरचं काहीतरी लिक्विड त्याने घेतलं आणि ज्यावेळेला तो त्याची दाढी करायला गेला, म्हणजे जो माणूस चेअरवरती बसलेला होता त्याची दाढी करायला जेव्हा तो गेला तेव्हा त्याने हलकासा इथे कट मारल्यासारखा केला. ॲक्च्युली ते जे रेझर होतं ते बंद होतं त्याच्यामुळे त्याला ते लागलेलं नव्हतं, पण त्यांनी ते अशा पद्धतीने फिरवलं की जो माणूस त्या चेअरवरती बसला त्याला असं फील आला असेल की अरे खरंच इथे माझा कट झाले. आणि तो जो माणूस सर्व्हिस देत होता, तो सलूनवाला जो होता, त्याने लगेच स्वतःचा तो जो रेड कलरवाला हात होता तो लगेच त्याच्या इथे असा पकडला.
ऑब्वियसली तो माणूस थोडासा घाबरला आणि समोर त्यांनी ज्यावेळेला मिररमध्ये पाहिलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं की हा जो सलूनवाला आहे त्याच्या हातावरती माझं सगळं रक्त सांडलेलं आहे. म्हणजे मला इतकी खोलवर जखम झाली आहे, माझ्या गळ्याला कट गेला आहे. ॲक्च्युली त्याच्या गळ्याला कट गेलेला नव्हता, त्या सलूनवाल्याने फक्त ॲक्टिंग केलेली होती. पण त्याच्यानंतर तो माणूस इतका घाबरला की तो म्हणायला लागला माझ्या फॅमिलीला बोलवा, किंवा तो ज्या पद्धतीने रिॲक्ट करत होता की तो अगदी म्हणजे बेशुद्ध होण्याच्या गतीवरती आला. आणि त्याच्यानंतर मग त्याला सांगितलं की आम्ही प्रँक केला आहे वगैरे. तुम्ही म्हणाल की मॅम असे खूप सगळे व्हिडिओज येतात आणि तो जो चेअरवरती बसलेला माणूस असतो तो सुद्धा ॲक्टिंगच करत असतो. हां ठीक आहे, मान्य, कदाचित तोही ॲक्टिंगच करत असेल, पण रिअल लाईफमध्ये असे एक्सपिरियन्सेस आपण खूप घेत असतो, आपल्याला बऱ्याचदा रिअलाईजसुद्धा होत नाही. आता त्या माणसाला तुम्ही असं 5 मिनिटासाठी पकडून चाला की जो चेअरवरती बसलेला माणूस आहे तो ॲक्टिंग करत नव्हता, पण त्याला खरोखर असं वाटलं की मला कट झालेलं आहे इथे गळ्याला आणि आता मी मरणार आहे. म्हणजे ती जी भीती होती ती रिअल होती का? म्हणजे बाहेरच्या जगासाठी, बाहेरच्या लोकांसाठी ती अशी गोष्ट अस्तित्वात नव्हती, पण त्याच्या ब्रेननी त्याच्यावरती प्रोसेस केलं आणि त्याला हे फील झालं की आपला गळा कटलेला आहे आणि आपण मरणार आहोत. आणि ती भीती इतकी भयानक असते की खरंच एखादा माणूस म्हणजे त्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तो मरणाला भेटून परत येतो अशा वेळेला. कारण हॉस्पिटलमध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं असेल, कोविडच्या काळामध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं असेल खूप वेळा की कित्येक लोकांचे जीव केवळ भीतीने गेलेले आहेत. जे लोक मेंटली स्ट्रॉंग होते, इमोशनली स्ट्रॉंग होते, ते लोक कोरोनामधून, कोविडमधून सही सलामत बाहेर पडलेत. इव्हन मी स्वतः तो एक्सपिरियन्स घेतलेला आणि ते मी माझ्या व्हिडिओजमध्ये शेअरसुद्धा केलेले. आता हे सगळं सांगण्याचं कारण काय? कारण आपण जे एक मायाजाल आपल्या मेंदूच्या भोवती गुंतत चाललो आहे आणि त्याच्यात जे आपण अडकत चाललेलो आहोत त्याच्यातून आपण बाहेर येण्याची गरज आहे. दुसरं उदाहरण सांगते. तुम्ही कधीतरी अनुभव घेतला असेल किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कधी कोणी आजारी असेल तरीसुद्धा तुम्ही हा अनुभव घेतला असेल. एखादी व्यक्ती ज्यावेळेला खूप आजारी असते, खूप लो फील करत असते, खूप विकनेस असतो, त्या व्यक्तीला तुम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन जाता किंवा तुम्ही स्वतःही असं फील करत असताना, तुम्हाला बरं वाटत नसताना तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेला असेल. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टर तुम्हाला चेकअप वगैरे करतात. कधी कधी इंजेक्शन द्यायची गरज नसते, ते इंजेक्शन देत नाहीत, तुम्हाला फक्त काही मेडिसिन्स लिहून देतात आणि सांगतात हे सकाळी, दुपारी, संध्याकाळी जे काही असेल ते घ्या. जेव्हा तुम्ही हॉस्पिटलमधून घरी येतात, मे बी अजून तुम्ही खाल्लं नसेल काही, तुम्ही अजून मेडिसिन्स घेतल्या नसतील, पण जर तुम्हाला विचारलं की कसं वाटतंय तर तुम्ही अगदी सहज म्हणता की आता मला थोडं बरं वाटतं, मी दवाखान्यातून जाऊन आले. तर डॉक्टरांनी काय केलेलं असतं? फक्त तुम्हाला चेक केलेलं असतं, ना कुठलं मेडिसिन अजून तुमच्या बॉडीमध्ये गेलेली आहे, ना तुम्हाला कुठलं इंजेक्शन दिलेलं आहे, काहीही नाही. पण तरीसुद्धा हॉस्पिटलमधून घरी आल्यानंतर तुम्हाला लगेच काही वेळातच मला बरं वाटतंय हा फील येतो. का? कारण मी डॉक्टरांना जाऊन भेटून आले. तो एक विश्वास असतो की हां, आपण डॉक्टरांकडे जाऊन आलो, डॉक्टरांनी ज्या पद्धतीने आपल्याला मेडिसिन दिलेत किंवा इंजेक्शन दिलं नाही किंवा आपल्याला ॲडमिट केलं नाही, म्हणजे आपल्याला फार मोठं काही झालेलं नाही, हा एक आधार आपल्याला भेटतो आणि ॲटोमॅटिकली आपल्याला बरं वाटायला लागतं. खूप मोठे मोठे आजार असे आहेत की ज्याच्यातून आपण पाहतो की माणसं त्याच्यातून वाचत नाहीत, पण तेच आजार झालेले लोक त्याच्यातून बरेचसुद्धा होतात. अशी उदाहरणंसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि मग त्याला आपण चमत्काराचं नाव देतो. आपले विचार आपल्याला कसे मारत चाललेत याची खूप मोठी उदाहरणं आहेत आजूबाजूला. बरं, हे सगळं जे मी सांगते याचा तुमच्या लाईफशी काय संबंध आहे? फार जवळचा संबंध आहे. तुम्ही तुमच्या लाईफमध्ये एखादी गोष्ट मिळवण्यासाठी, एखादी गोष्ट अचीव करण्यासाठी धडपडताय, रोज धावताय, रोज पळताय, पण कधीतरी एक असा पॉईंट येतो की ज्यावेळेला तुम्हाला इतकं लो फील होतं की आता काहीच नाही होऊ शकत, थांबावं वाटतं. कधी कधी सेल्फ डाऊट व्हायला लागतो. कधी कधी वाटतं की माझ्याच्याने नाही होणार, ही गोष्ट माझ्यासाठी बनलेली नाही आहे किंवा मी स्वतः त्या गोष्टीसाठी बनलेलो नाही आहे किंवा बनलेली नाही आहे. आणि मग तिथून जी काही प्रोसेस तुमच्या ब्रेनमध्ये सुरू होते त्याच्यावरती जर तुम्हाला वेळीच कंट्रोल नाही करता आलं तर मग तुम्ही डिप्रेशनमध्ये जाता. आणि मी असे विद्यार्थी पाहिले आहेत की ज्यांना म्हणजे फेल्युअर काय असतं, म्हणजे तुम्ही कसं डिफाईन करता फेल्युअरला, फेल्युअर कशाला म्हणायचं याची व्याख्यासुद्धा प्रत्येकाची वेगळी वेगळी आहे. तुमचे काही मार्क्स किंवा तुम्ही एखादी परीक्षा दिली आणि तुम्ही त्याच्यात फेल झाला म्हणजे तुम्ही फेल झालेले नसतात. आज ज्या लोकांचं आत्मचरित्र किंवा ज्या लोकांच्या स्टोरीज तुम्ही वाचता, जे सक्सेसफुल आहेत, ज्यांनी खूप काही कमवलं आहे किंवा जे वेल नोन पर्सनॅलिटीज आहेत, भारतामध्ये घ्या, महाराष्ट्रामध्ये घ्या किंवा अगदी अख्ख्या जगामध्ये घ्या, त्या प्रत्येक माणसाकडे डिग्री आहेच असं नाही. माहिती, खूप छान एक वाक्य मी सकाळी ऐकलं किंवा एक छोटासा मेसेज मी वाचला की तुम्ही जर एखाद्या म्हाताऱ्या माणसाजवळ बसलात आणि तुम्ही जर त्यांचं बोलणं ऐकलं तर तुम्हाला असं वाटेल की मी जेवढ्या काही पदव्या घेतलेल्या आहेत या काहीच कामाच्या नाही आहेत, म्हणजे माझं नॉलेज काहीच कामाचं नाही आहे.
तुम्ही जर एखाद्या नोकरी करणाऱ्या माणसाजवळ बसलात तर तुम्हाला असं वाटेल की माझ्या लाईफमध्ये तर काहीच नाही आहे, म्हणजे मी तर बेरोजगार आहे. तेच जर तुम्ही एखाद्या उद्योगपतीजवळ बसलात तर तुम्हाला तुमच्याजवळ कितीही पैसा असेल तरीसुद्धा तुम्हाला वाटेल की किती, म्हणजे माझ्याकडे काहीच नाही आहे, मी किती गरीब आहे, कारण त्या उद्योगपतीकडे तेवढा पैसा असेल. तेच जर तुम्ही एखाद्या LIC वाल्याजवळ, जे विमा उतरवणारे लोक असतात त्यांच्याजवळ जर तुम्ही बसलात तर तुम्हाला असं वाटेल की आयुष्यात कितीही पैसा आणि संपत्ती असली तरी काय फायद्याचं आहे, हे सगळं तर मेल्यानंतरच कामी येणार आहे. तुम्ही जर एखाद्या शेतकऱ्याजवळ बसलात तर तुम्हाला असं वाटायला लागेल की हा माणूस किती काम करतोय, मग त्याच्या तुलनेत मी काहीच मेहनत नाही करत आहे. तुम्ही जर एखाद्या आर्मी मॅनजवळ बसलात, आपल्या सैनिकांजवळ बसलात, त्यांच्याशी बोललात तर तुम्हाला फील होईल की माझं लाईफ किती सुखी आहे, माझ्या आयुष्यामध्ये त्याग नावाची गोष्टच नाही आहे. मलाच वाटतं की मी किती सॅक्रिफायसेस केलेले आहेत, पण ह्या माणसाचा जो त्याग आहे त्याच्यासमोर माझ्या लाईफमध्ये तर काहीच त्याग नाही आहे. पण जर तुम्ही तुमच्या एखाद्या चांगल्या दोस्ताजवळ बसलात, तुमच्या एखाद्या चांगल्या मित्राजवळ बसलात, मैत्रिणीजवळ बसलात तर तुम्हाला फील होईल की माझं आयुष्य किती आनंदी आहे, माझ्या आयुष्यात फक्त आणि फक्त आनंदच आहे. म्हणजे तुमच्या आयुष्यात तुम्हाला भेटणारी प्रत्येक व्यक्ती ठरवते की तुम्ही काय विचार करताय, हे तुम्ही स्वतः नाही ठरवत आहात. तुमच्या आजूबाजूचं सराउंडिंग, तुमच्या आजूबाजूला असणारे लोक, तुम्ही कुठल्या व्यक्तींना भेटताय, त्या व्यक्ती काय करतात, त्या व्यक्ती कशा पद्धतीने विचार करतात, याच्यावरती तुमचे विचार डिफाईन होत आहेत. याच्यावरती ठरते की तुम्हाला काय फील होतंय, तुम्हाला चांगलं वाटतंय, तुम्हाला वाईट वाटतंय, तुम्हाला आनंद होतोय, तुम्हाला दुःख होतंय. म्हणजे तुमचा रिमोट कंट्रोल तुम्ही कोणाच्या हातात दिलाय. याचा अर्थ असा नाही की आजूबाजूच्या लोकांना भेटू नका, त्यांच्याकडून काही शिकू नका. प्रत्येक माणसाला भेटा. अगदी लहान मुलापासून शिकण्यासाठी सुद्धा हजारो गोष्टी असतात. त्या प्रत्येक व्यक्तीकडून शिका. जी व्यक्ती तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला कुठेही दिसते, कुठेही भेटते. अगदी रस्त्याने चालताना जरी तुम्हाला एखादी व्यक्ती दिसली तरीसुद्धा ती तुम्हाला खूप काही शिकवून जात असते. ते शिका, पण त्याचा नकारात्मक परिणाम स्वतःच्या मेंदूवरती होऊ देऊ नका. तुमच्या मेंदूला तुम्ही जेवढ्या पॉझिटिव्ह गोष्टी देत राहाल तेवढं तुमचं लाईफ पॉझिटिव्ह होत जाईल. याच्याही पुढे जाऊन एक गोष्ट सांगायची आहे. आपल्या लाईफमध्ये सध्या डिस्टर्बन्सचं किंवा आपल्याला असं फील करून देणारं एक सगळ्यात मोठं कारण की माझ्याकडे काहीच नाही आहे, माझी लाईफ किती बोरिंग आहे किंवा किती त्रासदायक आहे, याचं एक सगळ्यात मोठं कारण आहे ते म्हणजे सोशल मीडिया. आणि जे तुम्ही लोकांचे स्टेटस आणि DP पाहता ते तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण अजूनही, म्हणजे आता माझा नंबर तर कोणाकडे नाहीच आहे ॲक्च्युली, पण अजूनही माझा जो नंबर आहे, मी स्वतः WhatsApp वापरत नाही. जे एज्युकेशनल ॲप घेतलं त्याच्यासाठी WhatsAppची गरज होती, बट ते माझ्या एका फॅमिली मेंबरच्या फोनवरती WhatsApp सुरू केलेलं आहे आणि फक्त ॲपशी रिलेटेड ज्या गोष्टी असतात त्याच्या बाबतीत जे कम्युनिकेशन असतं तिथेच फक्त माझ्याकडून WhatsAppचा वापर होतो. तुम्हाला असं वाटेल की तुम्ही किती मागास आहात मॅडम, दुनिया कुठे चालली आहे, AIचा जमाना आहे. पण जर माझ्या लाईफमध्ये त्या WhatsApp वापरण्याने किंवा न वापरण्याने काही फरकच पडत नसेल किंवा ती गोष्ट माझ्यासाठी तितकी इम्पॉर्टंटच नसेल तर मग मी तिकडे इन्व्हेस्ट का करावं. आणि याच्या पाठीमागे दुसरं एक रिझन आहे माहिती आहे. ज्यावेळेला तुम्ही सोशल मीडियापासून किंवा सोशल मीडियातल्या दिखाऊपणापासून दूर असता, असं मी म्हणत नाही की सोशल मीडिया वाईट आहे, त्याचा वापर जर तुम्ही चांगल्यासाठी केला तर तुमची लाईफ खूप आणि खूप जास्त चांगली होते. कारण वैयक्तिकरित्या मला माहिती आहे की सोशल मीडियामुळे माझ्या लाईफमध्ये किती चेंजेस झालेले आहेत. कारण यूट्यूबला आपण एक सोशल प्लॅटफॉर्मच म्हणू शकतो आणि त्याच्यामुळे माझं आयुष्य खूप बदललेलं आहे. पण त्याचा वापर तुम्ही कसा करताय. तुम्ही लोकांचे स्टेटस पाहता, लोकांचे DPचे फोटो पाहता, तुम्हाला वाटतं यांची लाईफ किती सुंदर आहे. एखादी 30 सेकंदाची रील पाहता, एखादा शॉर्ट व्हिडिओ पाहता आणि त्या व्यक्तींना पाहून तुम्हाला असं वाटतं की माझ्या लाईफमध्ये असं असावं. पण एखादी रील करणारी व्यक्ती, एखादी इतकं सगळं सुंदर सुंदर बोलणारी व्यक्ती ज्यावेळेला स्वतःच आत्महत्या करते त्यावेळेला मग तुम्हाला वाटतं की अरे दुनिया किती दिखाऊ आहे. आणि हे जे काही होतं, म्हणजे अगदी तुम्ही हा अनुभव पण घेतला असेल की अगदी तुमच्या रिलेटिव्समध्ये पण काही लोकांचे सुंदर सुंदर फोटोज DPला वगैरे त्यांचे फॅमिलीचे हॅपी मोमेंट्स पाहून तुम्हाला वाटतं अरे यार माझ्या लाईफमध्ये तर असं काहीच नाही आहे. मग आपण आपल्याच लोकांना कोसायला लागतो की ते कसे राहतात पहा आणि तुम्ही कसे राहता पहा, त्यांच्या लाईफमध्ये पहा किती छान छान गोष्टी घडतात आणि माझ्या लाईफमध्ये काय. कोणी बाहेर फिरायला गेलं तर तुम्हाला लगेच फील होतं की ते किती फिरतात, ते किती एन्जॉय करतात आणि मी मात्र घरात बसू नये किंवा मला कुठेच बाहेर जायला मिळत नाही. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, हे सगळे ना फक्त डिस्ट्रॅक्शन आहेत तुमच्या लाईफमधले. तुम्ही जे करताय किंवा पुढे जे काही तुमच्यासाठी खूप मोठं काहीतरी असं निश्चित करून ठेवलेलं आहे देवाने, तिथंपर्यंत तुम्ही पोहोचण्याआधीच
तुम्हाला भरकटवणारे तुम्हाला म्हणजे तुम्ही भरकटले गेले पाहिजेत याच्यासाठीचे ते मार्ग आहेत. ठीक आहे. आणि तुम्ही तिथे भरकटता, खूप लोक तिथे भरकटतात. मला खूप लोक विचारतात माझ्या पर्सनल लाईफबद्दल, पण मला नाही आवडत माझी पर्सनल लाईफ शेअर करायला, कारण मला माहिती आहे की या गोष्टीनंतर तुम्हाला अफेक्ट करतात, तुमच्या पर्सनल लाईफला अफेक्ट करतात. आणि ज्या फील्डमध्ये मी आहे किंवा ज्या स्टुडंट्सना मी शिकवते, मला 100% माहिती आहे की त्यांनी जे काही माझ्या पर्सनल लाईफबद्दल प्रश्न विचारतील किंवा जी माझी पर्सनल लाईफ आहे त्याचा त्यांच्या अभ्यासामध्ये काहीही संबंध नाही आहे. देन वाय टू शेअर? जे काही अनुभव मी घेते, जे खरंच तुम्हाला खूप काही शिकवून जातील, ते मी बिनधास्तपणे शेअर करत असते. पण ज्या गोष्टी युजलेस आहेत, ज्याचा काहीही देणं घेणं नाही आहे, त्या विनाकारण शेअर करण्यात काय अर्थ आहे? इथे मी कोणाला चुकीचं किंवा बरोबर म्हणत नाही आहे. इथे माझा मुद्दा एकच आहे की तुम्ही काय घेताय हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यावरती तुम्ही कसं प्रोसेस करताय हे त्याच्याहूनही जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण जसं आपल्या शरीरासाठी जे आवश्यक आहे ते आपण जर घेतलं आणि ते योग्य प्रमाणात घेतलं तरच आपली बॉडी ते पचवू शकते. तसंच तुमच्या ब्रेनसाठी जे आवश्यक आहे, जे योग्य आहे, ते जर तुम्ही योग्य प्रमाणात घेऊ शकलात तरच तुमचं ब्रेन ते पचवू शकेल. अदरवाईज तुमच्या लाईफमध्ये फक्त आणि फक्त तुमचं रडगाणं सुरू असेल, तुमच्या लाईफमध्ये फक्त प्रॉब्लेम सुरू असतील, सक्सेस नावाची गोष्ट कुठे तुम्हाला दिसणार नाही, सॅटिस्फॅक्शन नावाची गोष्ट तुम्हाला कुठे दिसणार नाही आणि फक्त तुम्ही कायमस्वरूपी एकच रडगाणं गात बसाल की ते लोक किती सुखी आहेत, याचं किती छान झालं, त्याचं किती चांगलं चाललं आहे आणि माझ्याच नशिबी हे का. आणि हे विचार करून 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 तुम्ही स्वतःला संपवत आहात, तुम्ही स्वतःचं आयुष्य संपवत आहात. एक खूप छान म्हणजे अगदी कालचा किस्सा मला तुमच्यासोबत डेफिनेटली शेअर करायचा. जे 70 डिसेंबरच्या एक्झामला आहेत त्या स्टुडंट्सना माहिती आहे की आमचे एक रिलेटिव्ह आजारी आहेत आणि त्यांना थोडंसं म्हणजे जास्त त्रास व्हायला लागल्यानंतर मी हॉस्पिटलमध्ये गेलो. एक इतका छान अनुभव मी घेतला ना. ICUमध्ये असणारा ते जे मॉनिटर मशीन असते, मॉनिटर जो असतो तिथे आपले सगळे हार्टबीट, हार्ट रेट, त्याच्यानंतर ऑक्सिजन लेवल, तुमचं BP लेवल, ते सगळं तिथे मेन्शन होत असतं. तर त्यांचा हार्ट रेट जो आहे किंवा हार्ट रेट जो आहे तो किंवा रेस्पिरेटरी रेट ज्याला म्हणतो ते सगळं म्हणजे ना काय म्हणतो आपण, हार्टबीट वगैरे कमी होतं त्यांचा किंवा ऑक्सिजन लेवल पण त्यांची कमी होते. बट एक आम्हाला खूप चांगलं जाणवलं की जेव्हा पण आम्ही त्यांच्याशी बोलताना असं काही विनोद करत होतो किंवा त्यांना आम्ही असं चिडवून त्यांना हसवत होतो, ते ज्यावेळेला हसायचे ना तर त्या काही सेकंदासाठी ना त्यांच्या हार्टबीट्स पण नॉर्मल झालेल्या असायच्या, त्याच्यानंतर त्यांची ऑक्सिजन लेवल पण नॉर्मल झालेली असायची. आणि हा एक्सपिरियन्स म्हणजे हे पाहिलं आणि खरंच म्हणजे जे लोक म्हणतात की हसल्याने आयुष्य वाढतं ते किती खरं आहे हे प्रत्यक्ष अनुभवलं. जे तुम्ही जेवढं पॉझिटिव्ह वातावरणात राहाल ना तेवढं तुमच्या लाईफमध्ये पॉझिटिव्ह गोष्टी घडत जातील आणि जितकं तुम्ही निगेटिव्ह विचार करत जाल तितक्या निगेटिव्ह गोष्टी लाईफमध्ये घडत जातील. आयुष्यात करण्यासारखं काहीच नसेल. फक्त तुम्ही स्वतःला कोसत राहाल, परिस्थितीला कोसत राहाल, आजूबाजूचे जे लोक आहेत त्यांच्या नावाने ओरडत राहाल आणि शेवटी कोणीच नाही सापडलं तर माझं नशीब किती फुटकं हे रडगाणं गात राहाल आणि असेच मरून जाल एक दिवस. मरायचं सगळ्यांनाच आहे, पण मरण्याआधी आपण कसे जगलो हे फार महत्त्वाचं असतं. म्हणून मरण्याआधी जागे व्हा आणि स्वतःचं आयुष्य आत्मविश्वासाने आनंदाने जगायला सुरुवात करा. मला माहिती आहे व्हिडिओ थोडा लेंदी झाला, पण हा संवाद साधणं फार गरजेचं होतं आणि म्हणूनच हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले होते. कारण मला माझे अनुभव जे तुम्हाला काहीतरी पॉझिटिव्ह देऊन जातील ते शेअर करायला फार आवडतं. तुम्हालासुद्धा हा अनुभव किंवा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि खूप काही शिकवून गेला असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये थोडं जरी पॉझिटिव्ह बनवून गेला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर न विसरता करा. चॅनलवरती नवीन असाल किंवा आधीपासून पाहत आहे पण अजूनही सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. लवकरच भेटूयात अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये जो व्हिडिओ तुम्हाला आनंदी जगायला शिकवेल. थँक्यू.